पंचक्रोशी परिसर माडप ते धाकटी पंढरी पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। कोकणातील पंढरी संत परंपरेने पावन झालेल्या धाकटी पंढरीत भक्तीचा दरवळ, भक्ती, वारकरी परंपरा आणि सामूहिक एकात्मतेचा अनोखा संगम म्हणजे पंचक्रोशी परिसरातील माडप ते धाकटी पंढरी पायी दिंडी सोहळा। कार्तिकी एकादशी निमित्त गेली 19 वर्ष सातत्याने साजरा होणारा हा सोहळा आता खालापूर तालुक्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। यंदाही या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात करण्यात आले। 19 वर्षापूर्वी वैकुंठवासी ह.ब.प. काशीनाथ महाराज बैलमारे यांच्या संकल्पनेतून या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ झाला। पूर्वी भक्तगण आपापल्या वाहनाने किंवा वेगवेगळ्या मार्गाने धाकटी पंढरी येथे पोहोचत असत, परंतु संतांच्या नामगजरात एकत्र चालत जाण्याची वारकरी परंपरा पुन्हा रुजावी या हेतूने काशीनाथ महाराजांनी पायी दिंडीची परंपरा सुरू केली। आज हीच दिंडी वारकरी भक्तीची दीप उजळवत प्रत्येक वर्षी शेकडो वारकऱ्यांना एकत्र आणते। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील टाकळी गावाजवळील धाकटी पंढरी हे ठिकाण कोकणातील पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून ज्या विठ्ठल नामाच्या भक्तीचा संदेश दिला, त्या नामस्मरणाचा झरा इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सतत वाहत असतो। शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे। असे सांगितले जाते की संत तुकाराम महाराज पंढरपूरच्या यात्रेच्या काळात या भागातून गेले आणि त्यांनी येथे विठ्ठल नामाचा प्रचार केला। त्या पावन स्पर्शामुळे या भागाला धाकटी पंढरी हे नाव लाभले। भक्तांच्या मते या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यास पंढरपूरला जाण्या इतकेच पुण्य मिळते। या वर्षीचा दिंडी सोहळा ह.ब.प. दिलीप महाराज बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली तर ह.ब.प. किशोर महाराज बैलमारे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। महादेव महाराज गोडविंदे, रामकृष्ण महाराज मालकर, रमाकांत दत्तात्रेय पाटील आणि दिलीप लोते यांनी संयोजन समितीत सक्रिय भूमिका निभावली। माडप येथील विठ्ठल मंदिरातून दिंडीला सुरुवात झाली। माडपवाडी, कुंभिवली, खरसुंडी, धामणी आणि सावरोली या गावांमधून जाताना विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला। वारकरी टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या गजरात चालत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जयघोषात मार्गक्रमण करत होते। दिंडी मार्गावर ठिकाणी ग्रामस्थांनी व संस्थांनी वारकऱ्यांसाठी फळार, पाणी व विश्रांतीची व्यवस्था केली। या सेवेमध्ये विशेष योगदान श्री नरेंद्र दत्तात्रेय घोंगे खरसुंडी, श्री नंदकुमार जगन्नाथ चालेकर खरसुंडी, श्री प्रवीण गोविंद बैलमारे सावरोली, श्री नंदकुमार देवराम पाटील सावरोली, श्री शेखर दत्तात्रेय वालेकर सावरोली, श्री गंगाराम गोसालकर सावरोली, श्री दिनेश बाळाराम घोंगे सावरोली, श्री सूर्यकांत कृष्णा गायकवाड कुंभिवली, कैलासवासी अनिता हरीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुंभिवली, सौ प्रिया सोमनाथ दळवी, श्री विलास नारायण म्हाप्रकर धामणी, राकेश प्रभाकर चिपळूणकर धामणी, इन्स्टेप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड धामणी, गोराडिया स्पेशल लिमिटेड सावरोली, विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक महिला मंडळ कुंभिवली, धामणी ग्रामस्थ व महिला मंडळ या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे वारकऱ्यांना विश्रांती, पाणी व फळाराची सोय उत्तमरित्या पार पडली। दिंडीचा समारोप धाकटी पंढरी येथे पोहोचून ह.ब.प. श्री किशोर महाराज बैलमारे शास्त्री यांच्या प्रभावी कीर्तनाने झाला। विठ्ठल नामाच्या गजरात वातावरण भारावून गेले। संतांची अभंग गायन, टाळ मृदुंगांच्या निनादात धाकटी पंढरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर भक्तीने ओथंबून गेला। संपूर्ण पंचक्रोशीत महिला, पुरुष व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या दिंडी सोहळ्याने वारकरी परंपरेचा वारसा पुन्हा उजळवत एकात्मतेचा सुंदर संदेश दिला। धाकटी पंढरीचा हा सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तो गावोगावातील भक्तांना एकत्र आणणारा, समाजात ऐक्य, भक्ती आणि प्रेमाचे बीज रुजवणारा आध्यात्मिक उत्सव आहे। वारकरी भावनेने नटलेली ही दिंडी म्हणजे भक्तीचा प्रवास आणि विठ्ठल नामाचा उत्साह असा अनुभव प्रत्येक भाविक वारकरी घेतो। जय हरी विठ्ठल। भक्तीचा प्रवास इथेच नाही थांबत, पुढेही राहा आमच्यासोबत। नवे पर्वला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।